खानापूर तालुक्यातील भाळवणी परिसरातील घोलमळा येथे आज शुक्रवारी दुपारी शेतकऱ्याच्या समोर एक भला मोठा बिबट्या आल्याने मोठी खळबळ उडाली। परंतु घोलमळा रस्त्यालगत विहिरीजवळ बिबट्या मृत अवस्थेत सापडल्याने नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली। भाळवणी परिसरातील घोलमळा येथे आपल्या शेतात मोटर चालू करण्यासाठी गेलेल्या संभाजी धनवडे यांना विहिरी शेजारी झोपलेल्या अवस्थेत बिबट्या दिसून आला। यावेळी बिबट्या पाहून घाबरलेल्या शेतकरी संभाजी धनवडे यांनी घटनास्थळावरून धाव घेऊन तातडीने ग्रामस्थांना पाचारण केलं। यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली, परंतु बिबट्याची कोणतीही हालचाल होत नसल्याचं पाहून ग्रामस्थांनी जवळ जाऊन पाहिले असता सदर बिबट्या हा मृत असल्याचं लक्षात आलं। त्यानंतर ग्रामस्थांनी तातडीने वन विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती दिली। यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करून पंचनामा केला। मृत अवस्थेत सापडलेला बिबट्या हा 3.5 वर्ष पूर्ण वाढ झालेला नर बिबट्या असून त्याच्या अंगावर 2-3 ठिकाणी जखमा असल्याचं निदर्शनास आले। मृत बिबट्या पाहण्यासाठी ग्रामस्थांनी आणि बघ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती। भाळवणी येथे मृत अवस्थेत सापडलेला बिबट्या विट्यामध्ये आणण्यात आला असून शवविच्छेदन केल्यानंतरच बिबट्याचा कशामुळे मृत्यू झाला याचा उलगडा होईल, असे वन परिक्षेत्र अधिकारी विलास पवळे यांनी सांगितलं। आज भाळवणी ते घोलमळा येथे एक मयत बिबट्या मेल्याची खबर मिळाल्यावर आम्ही इथं आलोय। इथलं सगळं परिस्थिती बघून बिबट्याचे मोजमाप घेऊन आता पुढील कारवाईसाठी कारवाईसाठी आम्ही घेऊन विटाला। किती वजनाचा अंदाज वगैरे साधारण 3 ते 3.5 वर्ष वयाचा बिबट्या आहे तो आणि नर बिबट्या। त्याचा आता पोस्टमार्टम करून पोस्टमार्टम करून पुढे कारवाई पुढील तपास आम्ही करू।